नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 10 डिसेंबर 2025. राज्यामध्ये गेली 5-6 दिवसापासून तापमानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट होत आहे. तर एक अंकी तापमान म्हणजे 9, 8, 7 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राज्यामध्ये काही भागामध्ये आलेलं आहे. आणि पुढेही डिसेंबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडीमध्ये वाढ होणार आहे आणि रेकॉर्डतोड थंडीचा यावर्षी रेकॉर्डतोड थंडी पडणार आहे. म्हणजे जवळपास 40 ते 50 वर्षाचा रेकॉर्ड तुटेल एवढी थंडी यावर्षी पडणार आहे डिसेंबरमध्ये. तर सध्या म्हणजेच 12 तारखेला WD सुद्धा जम्मू काश्मीरवर येत आहे. त्यामुळे परत अजून पुन्हा 12-13 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये अजून थंडीमध्ये वाढ होणार आणि WD हे 4-5 दिवसाच्या अंतराने इथंच राहणार आहे. पण ते WDचा परिणाम आपल्या राज्यावर डिसेंबरपर्यंत तरी होणार नाही, पण तो हा फक्त उत्तर भारतामध्येच म्हणजे दिल्ली, हरियाणा, पंजाब याच भागामध्ये, जम्मू काश्मीर याच भागामध्ये WDचा परिणाम होणार आणि बर्फवृष्टी जम्मू काश्मीरमध्ये WD झाल्यामुळं आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडीमध्ये वाढ होणार. तसेच आपल्या देशाच्या उत्तरील देशामध्ये म्हणजेच उत्तर आणि पश्चिम देशामध्ये पाकिस्तान, तजाकिस्तान, तुर्कस्तान आणि तसेच युरोपीय देश, तसेच रशिया, युरोपीय ह्या देशामध्ये स्वित्झर्लंड ह्या भागामध्ये -0 पेक्षाही कमी तापमान गेलेले आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, हवा आहे त्यामुळे उत्तरेकडच्या हवेमुळे आपल्या इकडे सुद्धा तापमानामध्ये घट होत आहे. तर याचाच परिणाम आपल्या पुढे भविष्यामध्ये म्हणजेच पुढे 12 तारखेपासून पुढे 12-13 तारखेपासून पुढे राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट येणार आहे. त्या थंडीपासून आपण स्वतःचं संरक्षण करायचं आहे आणि इतरांपासून संरक्षण करायचं, कारण थंडी ही मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 40 ते 50 वर्षाचा रेकॉर्ड तोड थंडी यावर्षी पडणार आहे. आणि असा पण अंदाज तुम्हाला मी 1-2 महिन्यापूर्वी सुद्धा सांगितलेला होता. तर सध्या जर पाहिलं तर तापमान अमरावती विभागामध्ये, नाशिक विभागामध्ये 8 ते 9 अंश सेल्सिअस, काही भागामध्ये 7 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे. बघा, शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तापमानामध्ये 3 ते 4 अंश सेल्सिअसचा फरक पडतो. शहरी भागामध्ये तापमान ही ग्रामीण भागापेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअस जास्त असते आणि ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा तापमान हे कमी येते. म्हणजेच इथं शहरी भागामध्ये एक मोठमोठे शहर असतं, शहराच्या बिल्डिंगी, पण त्यामुळे हवा आणि मोठे शहर असल्यामुळे, बिल्डिंग असल्यामुळे आणि तिथे मोठी ऊर्जा म्हणजे लाईटचा स्रोत असल्यामुळे, मोठ्या क्षेत्रावर लाईटचा स्रोत असल्यामुळे, उदाहरणार्थ नाशिक असो, छत्रपती संभाजीनगर शहर, कुठलेही शहर असो, तालुका असो की जिल्हा असो, त्या भागामध्ये ग्रामीण भागापेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानामध्ये फरक दिसून येत आहे. आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा उलट परिणाम होतो. उन्हाळ्यामध्ये इथे तापमान जास्त असते आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे तापमान शहर भागामध्ये जास्त असते. पण एकीकडे ग्रामीण भागामध्ये तापमान हे सरासरीपेक्षा उन्हाळ्यामध्ये जे आहे तापमान कमी असते. ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये तापमान हे कमी असते आणि शहरी भागामध्ये जास्त असते. 2 ते 3 अंशांनी जास्त येते. एवढा परिणाम शहर आणि ग्रामीण भागामध्ये होत असतो. तर यामध्ये काय होत असतं की जिथं हायेस्ट तापमान असेल किंवा हायेस्ट कमी तापमान असेल त्यावेळेस मात्र मोठा परिणाम हा होत असतो. दोन्ही ह्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शहरी भागांना त्रास होतो, तर हिवाळ्यामध्ये ग्रामीण भागाला जास्त त्रास होत असतो या थंडीचा. त्यापासून आपल्याला संरक्षण करायचं आहे. आणि 12-13 तारखेपासून पुढे मात्र राज्यामध्ये अजून थंडीची वाढ होणार आहे. त्यानंतर पावसाचा कुठेही अंदाज नाही आणि आपल्या पिकांना सुद्धा ह्याच्यापासून थोड्या प्रमाणामध्ये थंडीपासून हानी होण्याची शक्यता आहे. की ज्वारीसारखं पीक थोडी अतिशय कमी तापमान ज्वारीला पण सहन होत नाही, त्यामध्ये मवा, चिकटा हे असे प्रकार होऊ शकते, किंवा फरदड कपाशी असेल किंवा अन्य पीक असेल यांना सुद्धा ह्याचा परिणाम होत असतो. फक्त याच्यामध्ये पीक जास्त परिणाम होणार नाही, तर गहू, हरभरा या पिकावर मात्र जास्त स्वरूपामध्ये परिणाम दिसून येणार नाही. मात्र दुसऱ्या पिकावर मात्र काही पिकांना मात्र जास्त याचा परिणाम दिसू शकतो. तर हा जर आपला अंदाज, तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.